नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी मराठीमध्ये व्लॉग शूट करत आहे. तसं काही कारण तर नाही, पण तशी अशीच इच्छा झाली. हिंदीमधून तर नेहमी करतोच. आज मराठीमधून आपल्या मातृभाषेतून एक व्लॉग शूट करावा आजच्या दिवसाचा. तर आजच्या दिवसाची एक चांगली सुरुवात झालेली आहे. आता 9 ते 12 कॉलेज आहे. कॉलेजमध्ये जाऊन बघूया काय मस्ती वगैरे होते. सोबत राहा आमच्या. अरे काय बोलायचं पण, चला भेटू आता कॉलेजमध्ये. तर वर्गामध्ये आलेलो आहोत आम्ही, मॅडम पण आलेली आहेत. आजच्या ब्लॉगमध्ये डान्स शूट करायला अजून बरेच विद्यार्थी यायचे बाकी आहेत. तर गोष्ट अशी झाली की आजचा WDचा लेक्चर कॅन्सल झालेला आहे, जो की 10 ते 12 होता. आता आमचे सगळे लेक्चर संपलेत, निघायचं घरी आता. मराठीमध्ये काही 2 शब्द आजचा ब्लॉग मराठीत करत आहे. आय डोंट अंडरस्टँड मराठी. आय डोंट स्पीक मराठी. तर आज काही कंपनी आलेल्या आहेत रिक्रुटमेंट साठी. अरे बापरे, 1 2 आणि ह्यांची प्लॅनिंग सुरू आहे. 5 कंपनी. मला कळत नाही आमचं काय सुरू आहे नेमकं. हा आठवडा आमचे सगळे जास्ती तर ऑफ लेक्चरच गेलेत. मंगळवारपासून मंगळवारी झाले फक्त आमचा 1 GP, त्याच्यानंतर सगळे ऑफ. कालचा दिवस पूर्ण सुट्टीत. एक लेक्चर होता तसा, पण आम्ही अटेंड नाही केला. आणि आज पण 9 ते 12 लेक्चर होते आणि फक्त झाला 9 ते 10. 10 ते 12चा रिशेड्यूल झाला, म्हणजे पुन्हा नंतर होणार. तर ठीक आहे, बघू आता. तसे सुट्ट्या भेटल्यावर आम्हाला तर चांगलंच वाटतंय, है ना. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय VIT. तर आता सध्या झालेले आहेत 10:10. जेवणाचा तर काही विषय नाही, फक्त नाश्ताच करेन. जाताना एक समोसा एक घेत, एक नाही तर 2 घेत. तसं तर एकच घ्या वाटतं, एकच घेत. थोडं काम भागतंय आपलं. गेलो तो समोसा घ्यायला, पण समोसा काय भेटला नाही. याला 1 तास लागणार आहे, म्हणजे 2 वडापाव घेतो. ऊन इकडं एवढं कडक आहे ना की माझ्या रूम पासून हॉस्टेल आहे, माझ्या रूम पासून कॉलेज आहे 1 किलोमीटर. फक्त 1 किलोमीटर चालताना इथं जी बेल्टचे पट्टे राहते ना, घाम सुटतं यार. तिथं ओले होते पूर्ण. बस वीक पण घेतले छोटंसं पाकिट. मी कॉलेजला येताना नाही जाताना गाणे ऐकतो. गाणे म्हणजे थोडक्यात सॉंग वगैरे, आणि कधी कधी हिंदी. पण अचानक असं मराठी गाणं आलं समोर, आणि ते फॉंक होतं, मराठी फॉंक. म्हणजे मनाला कुठं तर ना असं चांगलं वाटलं की भाई मराठी फॉंक पण येत आहे. म्हणजे मराठी गाण्यांना जी गरज आहे ना, म्हणजे जी वाहत्या काळानुसार अडॅप्टॅबिलिटी घ्यायची, ते काय म्हणते आता यार, मला सुद्धा गेले शब्द. जी अंगीकाराचे जी गुण असतात ना, ते मराठी भाषेमध्ये आहेत. पण मराठी जी इंडस्ट्री आहे ना, जसे की पिक्चर म्हणा, गाणे म्हणा, ती फार कमी आहे. आणि गरज आहे मराठी काळाला सध्या. म्हणजे असं जे नवीन नवीन ट्रेंड आहे त्याला अडॅप्ट करायची. ही चांगलं वाटलं मराठी फॉंक. मराठी रॅप तर तशी चालतच आहेत भरपूर. मराठी फॉंक पण चालत आहेत यार आता. म्हणजे आत्ताच एक ऐकलं, त्याच्यावर व्ह्यूज तर काही जास्त नव्हते. बहुधा थोडक्यातच रिलीज झाला असावं, पण चांगलं वाटलं यार, मस्त वाटलं. आणि त्या गाण्याचं मी गाणं डिस्क्रिप्शन मध्ये देतो तुम्हाला, नक्की बघा. बघा नाही, नक्की ऐका. सुरुवातनुसार चांगलं आहे गाणं, खूप चांगलं आहे. मध्ये दोन्ही रूम मध्ये कूलर सुरू आहेत, त्याच्यामुळं तिथं बाल्कनी मध्ये येऊन व्हिडिओ बनवावा लागत आहे. आता आलोय भाई 10:30, 10:27 झाले. भाई येताना हा शर्ट पण ओला झालाय. पांढरा असल्यामुळे दिसत नसेल, पण वल्ला झालाय इकडून भाई. आणि मधून तर काय नाही, मधून तर नुसतं बनणंच आहे भाई. ओला झाला एवढा मोठा. आता मी थोडस हातपाय धुवेन. थंड पाणी नाही यार, काय मस्त वाटत ना. आणि थोडस त्याच्यानंतर मग पेटपूजा. आणि हे बघा कुठे गेलं सूर्य दिसतो का यार. हे बघा, दिसतं का यार. दुपारची गरमी भी ना, दुपारची नाही सकाळीची एवढी गरमी आहे भाई. भाई काय मस्त वाटतं एवढं थंड पाण्यानं गरमीमधून घेऊन हातपाय धुणं, वा. पण नाश्ता अगोदर मागे सगळे एवढे सगळे कपडे आहेत, त्यांना धुवून घ्यावा. वॉशिंग मशीनच आहे, त्याच्यामध्ये टाकून नंतर बसून आरामात नाश्ता करू आपण.
एक गेला, दुसरा गेला. रिकामी. भाई पॅन्ट मधलं चेक करावं लागेल, कारण की माग एकदा माझे एक इयरबड्स पॅन्ट मध्ये तसेच राहिले आणि पाण्यात भिजले. रुमाल आणायचे राहिले, रुमाल. आणि हा माझा मित्र झोपलाय. परत त्याने धुतच नाहीत, वापरायची पद्धतच नाही, डायरेक्टच टाकावं लागेल. बस. याच्यात टाकली आहे साखर, त्याच्यावर कोका पावडर थोडासा, कारण की चॉकलेट आली टेस्ट येण्यासाठी. आणि हे आहे सोबत पीनट बटर. गरमीमुळे कसलं झालंय, एकदम स्मूथ झाला आहे. चॉकलेट पीनट बटर मस्त लागते. बट आता थोडस दूध आणि त्याच्यानंतर आपला कॉर्नफ्लेक्स. आता याच्यात जाणार आपले कुरकुरीत कॉर्नफ्लेक्स. किती घेतला? एका टायमाला मी एवढेच खातो. भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉग मध्ये.